नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात मी मृण्मयी भजक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एप्रिल महिना चालू आहे आणि आपल्याला वेध लागले ते मे महिन्याच्या सुट्टीचे. अर्थातच उन्हाळ्याच्या सुट्टी ही जी घटना आहे ही आपल्याला आठवली की आपल्याला आठवण येते ती म्हणजे मामाच्या गावाला घेऊन जाणाऱ्या झुकझुक आगीनगाडीची. अर्थातच आत्ताची जी रेल्वे आहे ती आगीनगाडी राहिलेली नाहीये आणि धुरांच्या रेषा देखील ती हवेत उडवत नाही. पण तरीही रेल्वेचे आणि आपले जे ऋणानुबंध आहेत अनेक वर्षांपासूनचे ते मात्र अगदी तसेच आहेत. आज 10 एप्रिल ते 16 एप्रिल हा या वर्षीचा रेल्वे सप्ताह म्हणून साजरा केला जातोय आणि ह्या निमित्ताने आज एका खास कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आजचा आपला विषय आहे लोकाभिमुख रेल्वे सेवा. आजचा विषय पुन्हा लक्षात घ्या, लोकाभिमुख रेल्वे सेवा. भारतीय रेल्वे सप्ताहानिमित्तचा हा विशेष कार्यक्रम आहे. आता आपण जेव्हा भारतीय रेल्वे म्हणतो तेव्हा भारतीय रेल्वेचं जे जाळं आहे ते खूप मोठं आहे. जवळजवळ 1,20,000 किलोमीटर एवढ्या लांबीचे रेल्वे ट्रॅक्स भारतामध्ये आहेत. आणि विषयाचा आवाका लक्षात घेता आज आपण विशेषतः पश्चिम रेल्वेबद्दल बोलणार आहोत. पश्चिम रेल्वे म्हणजे चर्चगेट ते डहाणू रोड हा एक भाग येतो. त्याचप्रमाणे उदना ते जळगाव हा एक भाग येतो. काही भाग गुजरातचा आहे, काही राजस्थानचा आहे. पण प्रामुख्याने आपण पश्चिम रेल्वेबद्दल बोलणार आहोत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेचे जे अधिकारी आहेत श्री नरेंद्र पाटील हे येणार होते पण काही अपरिहार्य कारणामुळे आज ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाहीयेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री गजानन महतपूरकर आज आपल्या बरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार करते. मॅडम. प्रेक्षकांचा पण नमस्कार आणि पश्चिम रेल्वेतर्फे सप्रेम अभिनंदन. नक्कीच सर. सर रेल्वे प्रशासनामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सर लेखक आहेत आणि कवी देखील आहेत. पश्चिम रेल्वेचं म्हणजे एकूणच भारतीय रेल्वेची एक पत्रिका निघते ज्या पत्रिकेला आजवर अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. त्या पत्रिकेचे सर संपादक देखील आहेत. आज सर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत याविषयी. पण कार्यक्रमामध्ये तुमचा जो सहभाग आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. सहभागासाठी आमचा जो संपर्क क्रमांक आहे, आमचे जे फोन नंबर्स आहेत याची कृपया नोंद घ्यावी. आमचे फोन नंबर्स असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय पण नेहमीच्याच 2 सूचना. जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज अतिशय कमी किंवा अगदी म्यूटवर ठेवला तरी चालेल. आणि आजचा आपला विषय लक्षात घ्या, लोकाभिमुख रेल्वे सेवा हा आजचा आपला विषय आहे आणि पश्चिम रेल्वे विषयी आपण बोलणार आहोत. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि सगळ्यात आधी असं सांगा की आजपासून ह्या वर्षीचा रेल्वे सप्ताह सुरू होतोय तर ह्या रेल्वे सप्ताहाचं प्रयोजन किंवा औचित्य काय आहे? नमस्कार मॅडम. मी सांगू इच्छितो दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना की रेल्वे सप्ताह हा संपूर्ण भारतात रेल्वेचा हॅपी बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी साजरा केला जातो. नवीन पिढीच्या बच्चे मंडळींना कदाचित ठाऊक नसेल की भारतात सर्वात पहिली छुकछुक गाडी 16 एप्रिल 1853 रोजी आमच्या लाडक्या मुंबईतच बोरीबंदर ते ठाणे स्थानकादरम्यान धावली होती. आणि याच रोमांचक आविष्काराचा हा ऐतिहासिक दिवस भारतातच नव्हे तर संपूर्ण एशिया खंडात रेल्वेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. 1953 मध्ये जेव्हा 16 एप्रिलच्या ऐतिहासिक घडामोडीला 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला की भारतात रेल्वेच्या सुरुवातीच्या या गौरवपूर्ण उपलब्धीच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 एप्रिल ज्या आठवड्यात येईल त्या आठवड्याला रेल्वे सप्ताह म्हणून साजरा केला जाईल. बरं. तर अशा निर्णयामुळे हा दरवर्षी रेल्वे सप्ताह साजरा केला जातो. आणि या ठरावाप्रमाणे पहिला रेल्वे सप्ताह 1956 मध्ये संपूर्ण देशात साजरा केला गेला होता. तेव्हापासून दरवर्षी रेल्वे सप्ताहाच्या स्वरूपात रेल्वेचा हॅपी बर्थडे सेलिब्रेट करण्याची महत्वपूर्ण परंपरा सुरू झाली आहे. याच्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की यावर्षी जो रेल्वे सप्ताह आहे 10 एप्रिल पासून 16 एप्रिल पर्यंत 61वा रेल्वे सप्ताह साजरा केला जात आहे. रेल्वे सप्ताह साजरा करण्याच्या हेतूबद्दल
या प्रसंगी प्रत्येक झोनल रेल्वे आपल्या संपूर्ण वर्षाच्या कामगिरीचा आढावा सुद्धा घेते. बरं. तसेच संपूर्ण वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार सुद्धा दिले जातात आणि त्यांचा प्रशस्ती पत्रक देऊन गौरव केला जातो. त्याशिवाय चांगली कामगिरी करणाऱ्या विभागांना सुद्धा रनिंग शील्ड्स आमचे महाव्यवस्थापक देतात आणि तसेच त्यांचं सुद्धा अभिनंदन केले जाते. रेल्वे सप्ताहाच्या निमित्त मी रेल्वे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आणि तसेच सर्व रेल्वे प्रवाशांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो. नक्कीच सर, म्हणजे खरं तर रेल्वेचं जे कुटुंब आहे ते रेल्वे कर्मचारी तर आहेतच, पण मला वाटतं की प्रत्येक भारतीयाला रेल्वे ही खूप जवळची वाटते आणि तो देखील एक कुटुंबाचा भाग म्हणूनच आपण म्हणू शकतो. सर, रेल्वेचा जो इतिहास आहे म्हणजे गौरवशाली जी परंपरा आहे भारतीय रेल्वेची, तर त्याबद्दल काय सांगाल? आताच तुम्ही सांगितलं की 1853 साली सुरू झालेली ही रेल्वे आणि आज बुलेट ट्रेन पर्यंतचा प्रवास गेलेला आहे, तर ह्या इतिहासाबद्दल काय सांगाल? मी भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हटले जाते हे सर्वांना ठाऊकच आहे आणि ही खरंच भारताची लाईफलाईन आहे. 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झाले होते रेल्वेचे जाळे, ते आज देशाच्या प्रत्येक दिशेला पोचलेले आहेत. दररोज जवळपास 1.5 कोटी प्रवाशांचा प्रवास रेल्वे मार्फत होतो आणि रेल्वे त्यांना इच्छित स्थळी पोहोचवते. ही फार मोठी संख्या आहे आणि रेल्वे जगातली सर्वात मोठी रेल्वे, सर्वात जुनी रेल्वे अशांपैकी एक आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. सध्या संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये 17 झोनल रेल्वे आहेत आणि 17 झोनल रेल्वेमध्ये मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे अशा 2 झोनल रेल्वेचे हेडक्वार्टर मुंबईला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातल्या मुंबई विभागाला सोडून गुजरातचे संपूर्ण 4 विभाग अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगर हे पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येते. त्याशिवाय मध्य प्रदेशचं रतलाम डिव्हिजन सुद्धा आमच्या अंडरमध्ये येतो. तिथे इंदोर आणि उज्जैन हे बरीच मराठी लोकांची संख्या असलेले 2 शहर पण आहेत, ते पण आमच्या रतलाम डिव्हिजनच्या अंडरमध्ये येतात. तर अशी ही भारतीय रेल्वे आहे, ही माननीय रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभाकर प्रभू साहेबांच्या नेतृत्वात 2 रेल्वे राज्यमंत्री आणि त्याच्यानंतर चेअरमॅन रेल्वे बोर्ड असं यांच्या नेतृत्वाच्या खाली रेल भवन इथे नवी दिल्लीला याचं हेडक्वार्टर आहे. तर सर्व झोनल रेल्वेची कंट्रोलिंग ऑथॉरिटी आमची रेल्वे बोर्ड आहे. अच्छा. ती नवी दिल्लीला आहे. तिथून पूर्ण हे मंत्रालयाचा कारभार चालतो. ओके. सर, तुम्ही आता सांगितलं की 17 झोन आहेत रेल्वेचे आणि त्यामध्ये पश्चिम रेल्वे हा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. इव्हन मुंबईमध्ये ज्या उपनगरीय सेवा आहेत त्यामध्ये देखील पश्चिम रेल्वेचा खूप एक महत्त्वाचा भाग म्हणून कन्सिडर करता येतो. तर पश्चिम रेल्वेबद्दल काय सांगाल? त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? पश्चिम रेल्वे संदर्भात मी सांगू इच्छितो की रोज जवळपास 35 लाख मुंबईकरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणारी पश्चिम रेल्वे 5 नोव्हेंबर 2016 रोजी आपल्या स्थापनेच्या 65व्या वर्षात पदार्पण केले आहे. पश्चिम रेल्वेची स्थापना 5 नोव्हेंबर 1951 रोजी बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे आणि राजपुताना, मालवा, बरोडा, भावनगर आणि इतर स्टेट अशा रेल्वेजला परस्पर एकत्र करून झाली होती. आमच्या देशाला स्वतंत्रता मिळाल्यानंतर त्यावेळेच्या प्रादेशिक रेल्वे यांचे पुनर्गठन कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांना जास्तीत जास्त सोयी पुरवण्यासाठी करण्यात आले होते. आपल्या स्थापनेपासून गेल्या 65 वर्षांच्या काळात पश्चिम रेल्वेने देशाच्या पश्चिमी भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोलाचा वाटा देऊन सतत महत्वाची कामगिरी केली आहे. संरक्षा, सेवा आणि गती या शब्दांना आपले आदर्श मानणारी पश्चिम रेल्वे सध्या महाराष्ट्राच्या मुंबई, गुजरातच्या बरोडा, अहमदाबाद, भावनगर, राजकोट आणि मध्य प्रदेशच्या रतलाम विभागाच्या लोकांना सर्वात स्वस्त आणि विश्वसनीय रेल्वे सेवा पुरवते. पश्चिम रेल्वेवर रोज 550हून जास्त गाड्या, लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जातात. तसेच 1323 उपनगरी गाड्या चालवल्या जातात, ज्याच्यात लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये 6 राजधानी, 2 शताब्दी तसेच दुरंतो, युवा, संपर्क क्रांती एक्सप्रेस, गरीब रथ सारख्या महत्वाच्या गाड्यांचा पण समावेश आहे. इतकेच नव्हे तर पश्चिम रेल्वे मुंबई, कांडला, ओखा, पोरबंदर आणि भावनगर सारख्या प्रमुख बंदरांवर उतरणाऱ्या मालास देशाच्या इतर ठिकाणी पोहोचवण्यातही मोलाची भूमिका वठवते. स्मितहास्यासह प्रवाशांची सतत सेवा हेच आमचे ध्येय आहे. पश्चिम रेल्वेच्या 65 वर्षांच्या या गौरवपूर्ण क्षणी आम्ही आपल्या सर्व प्रवाशांचे हार्दिक अभिनंदन करतो.
नक्कीच सर. खरं तर पश्चिम रेल्वे ही सेवा आणि एकूणच भारतीय रेल्वे ही जी आहे ही लोकाभिमुख अशी आहे आणि त्यामुळे ह्या सर्व रेल्वेची जी काही घटना आहे किंवा रेल्वेच्या ज्या काही सुखसोयी प्रवाशांसाठी नव्याने उपलब्ध झालेल्या आहेत त्या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत, सरांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे, तो घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. कल्याण नमस्कार. प्रश्न विचारू इच्छिते. बोला. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही रेल्वे कर्मचाऱ्यांचेच कुटुंबीय आहोत. माझे मिस्टर बरं. रेल ड्रायव्हर म्हणून रिटायर झाले सेंट्रल रेल्वेतून. मला असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे रेल्वे ही संपूर्ण मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. खरोखर सगळं मुंबई त्याच्यावरती अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सेंट्रल रेल्वेपेक्षा वेस्टर्न रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वेच्या मानाने वेस्टर्न रेल्वेला खूप कमी गाड्यांचा गोंधळ होतो किंवा म्हणजे फारच कमी म्हणजे तिथे त्रास होतो. तर हे कसं काय मॅनेज केलं जातं वेस्टर्न रेल्वेचं? अच्छा, नक्कीच शलाकाई ताई, तुमचा प्रश्न जो आहे आपण सांगूया. मुंबईकर जे आहेत ते संपूर्ण मुंबईतच प्रवास करत असतात, पण हे सोयीमुळे, प्रशासनिक व्यवस्थेमुळे पश्चिम रेल्वे एक सेपरेट लाईन ठेवलेली आहे. त्याप्रमाणे मध्य रेल्वेच्या 2 सेपरेट लाईन आहे, हार्बर लाईन आणि मध्य रेल्वे. मध्य रेल्वेचा जो कारभार आहे तो पश्चिम रेल्वेपेक्षा बराच मोठा होता आणि पश्चिम रेल्वेचा पूर्वी कारभार जो होता चर्चगेट ते विरारपर्यंत गाड्या चालत होत्या, पण आता काही वर्षापूर्वी डहाणू रोड पर्यंत पण गाड्या चालतात. आणि आम्ही पश्चिम रेल्वेवरती नेहमी प्रयत्नशील असतो की दर 3 मिनिटाच्या अंतराने गाडी चालते आणि ट्रेन मॅनेजमेंट सिस्टम एक आमचं मुंबई सेंट्रल आमच्या DRM ऑफिसमध्ये बसवलेलं आहे. त्याच्या माध्यमाने रेग्युलर सतत कंट्रोल केलं जातं की गाड्यांमध्ये काही खोळंबा न झाला पाहिजे. आणि त्याशिवाय दर रविवारी एक जम्बो ब्लॉक घेतला जातो. त्या जम्बो ब्लॉकमध्ये त्यांचं रेल्वेच्या म्हणजे सिग्नल प्रणाली तसंच म्हणजे रेल्वेचे जे कोचेस आहे त्यांचं मेंटेनन्स केलं जातं. मी सांगू इच्छितो की आता गेल्या रविवारीच म्हणजे कालच आमचा जम्बो ब्लॉकचा 1000वा जम्बो ब्लॉक होता पश्चिम रेल्वेवरती, जो एक आपण टीव्ही सिरियल कधी 1000 एपिसोड पूर्ण करतात तर फार मोठी गोष्ट मानली जाते. तसंच आमच्या पश्चिम रेल्वेच्या जम्बो ब्लॉकनी पण कालच 1000 एपिसोड पूर्ण केले आहेत. तर असं म्हणजे जम्बो ब्लॉक केल्यामुळे आमचं सतत, जसं आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवतो माणूस की बाई सतत डॉक्टरांकडे आपण थोड्या महिन्यांनी जात असतो आणि काही आपल्याला मोठी बिमारी नको व्हायला त्याच्यामुळे आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतो, तशीच आम्ही लोकल ट्रेन्सची काळजी पण घेत असतो. म्हणजे मेंटेनन्स पण खूप महत्त्वाचं आहे. जास्त बिघाड असा होत नाही, कदाचित असं माझं म्हणणं आहे. तसं तुलना कधी करायला नको. पश्चिम रेल्वे पण तेवढीच सुरळीत आहे, मध्य रेल्वे पण तेवढीच सुरळीत आहे, पण कधी कधी तांत्रिक बिघाडामुळे प्रॉब्लेम होते. बरोबर आहे सर. कारण पश्चिम रेल्वेची जी सेवा आहे, ट्रेन्स आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, ती खरंच सगळ्या लोकांना खूप चांगली वाटते आणि हवीशी वाटते. आणि त्याचं कारण तुम्ही आता जसं सांगितलं की रेग्युलरली मेंटेनन्स ह्या जो ट्रेन्सचा असतो किंवा एकूणच ट्रॅकचा असतो तो केला जातो. सर, पश्चिम रेल्वे ही आपण म्हणतो की मुंबईची एक लाईफलाईन आहे. एकूणच ट्रेन्स ह्या मुंबईच्या लाईफलाईन्स आहेत. तर पश्चिम रेल्वेबद्दल तुम्ही आणखी काय सांगाल की काय आणखी विशेष आहे त्याच्यामध्ये? पश्चिम रेल्वेचे ज्या विशिष्ट बाबी आहे मी काही त्यांच्यापैकी तुम्हाला सांगू इच्छितो की 3 डब्यांच्या लोकल पासून सुरू झालेला मुंबईच्या लोकल ट्रेनचा प्रवास आज 15 डब्याच्या लोकल ट्रेन पर्यंत पोहोचला आहे. आजच्या तारखेत चर्चगेट ते डहाणू पर्यंत एकूण 35 स्थानक असलेल्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वेत 1323 लोकल ट्रेन्स आम्ही रोज चालवतो. अच्छा. 1323 लोकल ट्रेन्सनी रोज 35 लाख प्रवासी त्यांच्या इच्छित स्थळांवर पोहोचत असतात. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये पश्चिम रेल्वे पहिली राहिलेली आहे. त्यापैकी 1855 पासून हिच्या पूर्वज रेल्वे बॉम्बे, बरोडा आणि सेंट्रल इंडिया रेल्वेच्या 161 वर्षीच्या सोनेरी प्रवासावर जर आम्ही लक्ष घातले तर आम्हाला कळून येईल की पश्चिम रेल्वे बऱ्याच क्षेत्रात प्रथम राहिलेली आहे. त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की विश्वाची पहिली लेडी स्पेशल लोकल ट्रेन जी आहे ती आम्ही 5 मे 1992 रोजी पहिल्यांदा पश्चिम रेल्वेवर चालली होती. ही फार मोठी कामगिरी पश्चिम रेल्वेने केली. म्हणजे विश्वाची सर्वात पहिली लेडी स्पेशल ट्रेन आहे जी पश्चिम रेल्वेवरती चालली होती. विश्वाची म्हणजे खरंच खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. मोठा एक मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. आणि त्याच्यानंतर बऱ्याच लेडी स्पेशल ट्रेन आता आजच्या तारखेत तर 8 लेडी स्पेशल ट्रेन चालतात पश्चिम रेल्वेवरती. आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहितीच आहे की सर्व बायका आपल्या नवऱ्यांच्या खांद्यानी खांद्या लावून
सर्व म्हणजे जॉब करत असतात. तर त्यामुळे त्यांना फारच सोय होते लेडीज स्पेशल ट्रेनमुळे. त्यांना आपल्या जॉबवर पोहोचायला, परत घरी पोहोचायला, पोराबाळांना सांभाळून, नोकरीला सांभाळून, घर म्हणजे सांभाळावं लागतं त्यांना. तुम्ही स्वतः पण लेडीज आहेत, तुम्हाला त्या गोष्टीची कल्पना असेल. म्हणजे लेडीज स्पेशल ट्रेनसाठी अनेक स्त्रिया खास त्या ट्रेनसाठी थांबलेल्या असतात. त्यांच्याकरता स्पेशली आम्ही 8 लेडीज स्पेशल ट्रेन चालू केलेल्या आहेत आजच्या तारखेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त पहिली 12 डब्बा, 15 डब्बा आणि डीसी दुहेरी ट्रेक्शन लोकल ट्रेन पण चालवायचा मान पश्चिम रेल्वेलाच मिळालेला आहे. देशाचे पहिले ट्रेन मॅनेजमेंट सिस्टम पण पश्चिम रेल्वेवरती सुरू झाले. त्याशिवाय सिमेन्स रेकवाली जी लोकल ट्रेन आहे ती पण पश्चिम रेल्वेनी सर्वात आधी सुरू केली. तसेच पश्चिम रेल्वेची वेबसाईट आणि ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन जे आधुनिक तंत्रज्ञानाला उपयोगी करून आम्ही तिकिटाकरता प्रवाशांना सोय उपलब्ध करून दिलेली आहे, ती पण पहिली मशीन सुरू करण्याचे श्रेय पश्चिम रेल्वेलाच आहे. आजच्या तारखेत अशा जवळपास 457 ATVM उपलब्ध आहेत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर. त्याशिवाय सर्वात जास्त रेल्वे तिकीट विकणारे आणि देशाचे पहिले रेल्वे इन्क्वायरी सिस्टम सुरू करणारी पण आमची पश्चिम रेल्वेच आहे. गेल्या 5 वर्षात म्हणजे उपनगरी प्रवाशांच्या संख्येत भरपूर वाढ झालेली आहे आणि आजच्या तारखेत 35 लक्ष प्रवासी डेली म्हणजे त्यांच्या इच्छित स्थळांवर प्रवास करत असतात. अशा पश्चिम रेल्वेला मुंबईची जीवनरेषा असण्याचा खरंच अभिमान आहे. खरंय सर. आपल्याला याच संदर्भात एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर, बोला. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. रेल्वे सप्ताहानिमित्त मी रेल्वेचं अभिनंदन करतो. धन्यवाद. म्हटलं तर अगदी सर्वसामान्य प्रवाशांपासून पांढरपेशा समाजातील उच्च व्यक्ती देखील रेल्वेने प्रवास करते आणि रेल्वे ही खरंच जिव्हाळ्याची व्यक्ती आमचे जिव्हाळ्याचं एक साधन आहे आमच्यासाठी. मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की रेल्वेमधील खानपान व्यवस्था असो किंवा पंखे असो किंवा साहित्य ठेवण्यासाठीची जागा, बॅगा ठेवण्याची जी जागा आहे, त्या सुविधा तुम्ही देतच असतात. पण गर्दीमुळे असुविधा व्हायची कधी कधी शक्यता होते आणि त्या गोष्टी होतात देखील. तर या सेवा अद्ययावत होण्याच्या दृष्टीने आपण काही प्रयत्न कराल का? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की सर, लोकाभिमुख असणं यासारखी खरं तर सुविधांच्या दृष्टीने दुसरी कुठलीही गोष्ट असते. तर प्रवासी आणि रेल्वे या दोन्ही मधील सुसंवाद प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने नवीन काही योजना आपण आणू शकाल का? धन्यवाद. नक्कीच. कुडाळकर सरांचा सर प्रश्न होता की त्यांनी सुरुवातीला सांगितलं की खूप चांगली सेवा ऑलरेडी रेल्वे पुरवत आहे, पण आपल्याकडे भारतामध्ये गर्दी खूप असते, कारण कितीही तुम्ही ट्रेन सोडल्या तरी प्रत्येक ट्रेनला गर्दी असते. तर गर्दीच्या वेळी काही आपण वेगळी सेवा पुरवू शकतो का खाण्याच्या बाबतीत किंवा इतर सुविधांच्या बाबतीत? मी याच्या संदर्भात सांगू इच्छितो की जसं तुम्ही सांगितलं, रेल्वेचे तुम्ही अभिनंदन केले त्याबद्दल आम्ही हार्दिक आभारी आहोत. पण कसं असतं की रेल्वे जेवढी सेवा वाढवती तेवढी लोकसंख्या तेवढ्या त्याच्या डबल गतीने वाढत असते. त्यामुळे जेवढ्या सोयी आम्ही प्रवाशांना पुरवतो त्या कमी पडतात, अपुऱ्या पडतात. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा जेव्हा प्लॅनिंग करतो तर ते पुढच्या 10 वर्षाची प्लॅनिंग आम्हाला करावी लागते, कारण लोकसंख्या सतत मुंबईची वाढत आहे. पण तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता लेटेस्ट जे अलीकडच्या काळात आम्ही बऱ्याच महत्वाच्या सोयी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी स्थानकांवर पुरवल्या आहेत. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून वायफाय सेवा पण सुरू केलेली आहे. आता रिसेंटली आमचे सुरेश प्रभू साहेबांनी भारतात म्हणजे सर्वात आधी मुंबई सेंट्रल स्टेशनवर वायफाय सेवा सुरुवात केली होती. ती खूप हाय स्पीड सेवा आहे आणि आजच्या तारखेत ती 8 स्थानकांवर वायफाय सेवा पश्चिम रेल्वेच्या दिलेली आहे. ही एक म्हणजे ही फ्री सुविधा आहे आणि एवढ्या चांगला त्याची स्पीड असते की प्रवाशांना त्याचा भरपूर उपयोग होतो, कारण धावपळीचं जीवन आहे मुंबईमध्ये. आणि त्याशिवाय खानपानाचा जसं तुम्ही उल्लेख केला तर प्रत्येक स्थानकावरती स्टॉल्स असतात, कॅटरिंग स्टॉल्स आहे आणि धावत पळत मुंबईकर नेहमी आपले त्यांना घरी राहायला फार कमी वेळ भेटतो. सकाळी निघून जातात, जॉबवर जातात, संध्याकाळी लेट रात्री घरी पोहोचतात. तर अशा याच्यामध्ये म्हणजे डिस्काउंटेड रेट्सवरती म्हणजे रिझनेबल दरांवरती खानपान स्टॉलवरती पण आम्ही प्रयत्न करत असतो की त्यांना त्यांच्या इच्छित वस्तू भेटल्या पाहिजे. नक्कीच सर. खरं तर विषय खूप मोठा आहे आणि आणखी आपण चर्चा करणार आहोत. एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तरही अजून द्यायचंय. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात, तो घेऊया. नेहा राजकुटिया आपल्याशी बोलतायत अलिबागहून. नमस्कार, बोला.
हॅलो, हा माझा असा प्रश्न आहे की नमस्कार मॅडम, बोला. महिलांच्या डब्यामध्ये पोलीस तैनात करायला हवेत असं वाचनात आलं, तर ते अनेकदा नसतात आणि असले तरी ते फक्त रात्रीच्या वेळेला असतात. मग दिवसाला काय फार त्यांची सुरक्षितता आपल्याला एवढी हे नाहीये की त्यांची सुरक्षितता आवश्यक आहे दिवसाला सुद्धा, दिवसाढवळ्यात सुद्धा, कारण तोही प्रश्न ऐरणीवर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्लिनलीनेसच्या बाबतीत तुम्ही काय पावलं उचललेली आहेत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या डब्यामध्ये सरसकट विक्रेते, जेंट्स विक्रेते, भिकारी, हिजडे इतके, आणि स्टेशनवरती सुद्धा इतके, त्यांची चक्क म्हणजे लोकसंख्या एवढी वाढते, तर त्याच्याविषयी काय तुम्ही पावलं उचललेली आहेत? नक्कीच लेहाताई आपल्या तिन्ही प्रश्नांची डॉक्टर उत्तर देतील. सर, पहिल्यांदा त्यांनी विचारलंय की महिलांचा जो सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्या म्हणतात की फक्त रात्रीच्या वेळी पोलीस असतात आणि दिवसा बऱ्याचदा पोलीस नसतात, तर त्यावेळी काय करावं महिलांनी, किंवा काय करता येईल ह्या संदर्भात? नमस्कार मॅडम, मी सांगू इच्छितो की फक्त रात्रीच्या वेळी तर पोलीस असतातच, पण दिवसाच्या वेळेस पण काही गाड्यांमध्ये पोलीस तैनात केले जातात आणि काही स्पेशल ट्रेन्समध्ये तर असं केलं जातं की लेडीज कॉन्स्टेबल सुद्धा तैनात केले जातात. एक सुरक्षिणी स्क्वॅड मधून म्हणून रेल्वे सुरक्षा बलाची स्पेशली लेडीज कॉन्स्टेबलला तैनात करून एक सुरक्षिणी वाहिनी याचं गठन केलं गेलं आहे आणि त्यांची तैनाती पण लोकल ट्रेन्समध्ये केली जाते. त्याशिवाय सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टम आम्ही म्हणजे 50 लेडीज कोचेसमध्ये लावलेले आहेत. हे आता आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला 8 मार्च रोजी, तेव्हा एक आय वॉच ऍप एक डेव्हलप केलेलं आहे पश्चिम रेल्वेनी, आणि त्याशिवाय एक टॉकबॅक सिक्युरिटी सिस्टम हे नवीन सुरुवात केलेली आहे. टॉकबॅक सिक्युरिटी सिस्टमच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की ते प्रत्येक महिलांच्या डब्यात लावलं जाणार आहे आणि त्या कधी पण इमर्जन्सी काही असली किंवा काही प्रॉब्लेम आली तर त्या टॉकबॅक सिस्टमच्या माध्यमाने लेडीज प्रवासी डायरेक्ट गार्ड किंवा मोटरमॅनशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि गार्डला जर कॉन्टॅक्ट करून त्यांनी लगेच सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे, तर गार्ड लगेच लोकल ट्रेन थांबवतील आणि नेसेसरी ऍक्शन एन्श्योर करतील. सर, ही जी तुम्ही सिस्टम सांगितली ती झालेली आहे की होणार आहे? सध्या ही सिस्टम आम्ही 2 लेडीज कोचेसमध्ये एक्सपेरिमेंटल बेसिसवर स्टार्ट केलेली आहे आणि त्याचा खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सर्व लेडीज प्रवाशांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय 29 स्टेशनांवरती चर्चगेट ते विरार ऑलरेडी सीसीटीव्ही बेस्ड सर्व्हिलन्स सिस्टम इन्स्टॉल केलेलं आहे. तर आणि मी जसं सांगितलं की 50 लेडीज कोचेसमध्ये पण सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले गेले आहेत, तर त्याची निगराणी सतत केली जाते आणि महिला प्रवाशांना काही त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही नेहमी घेत असतो. नक्कीच सर, कारण महिला प्रवासी यांची जी संख्या आहे ती देखील आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसून येते, त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तोही खूप महत्वाचा आहे. नेहाताईंनी आपल्याला दुसरा प्रश्न विचारला होता, तो म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत. ट्रेनमध्ये जी स्वच्छता आढळून येते तर ती आणखी व्यवस्थित पाहिजे, क्लिनलीनेस पाहिजे, तर त्यासाठी काय पावलं उचलतीये रेल्वे? स्वच्छतेच्या संदर्भात मॅडम मी सांगू इच्छितो तुम्हाला की स्वच्छता ही जेव्हापासून हे आमचे सुरेश प्रभू साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झालेले आहेत तेव्हापासून तुम्ही बघितलं असेल की मागच्या 3 वर्षाच्या काळात स्वच्छतेला सर्वोच्च महत्व दिलं जात आहे. स्वच्छ भारत अभियान हे स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी 3 वर्षापूर्वी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला सुरुवात त्याची केली होती आणि त्याच्यानंतर लगेच पावलं उचलली गेली आहेत. आणि लेटेस्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वच्छतेला सौंदर्यीकरणाशी जोडण्याकरता पश्चिम रेल्वेच्या बऱ्याच स्थानकांवर ब्युटिफिकेशन सुद्धा केलेलं गेलं आहे. म्हणजे जे आपले तुम्ही बघितलं असेल बऱ्याच स्थानकांवरती पेंटिंग्स वगैरे कोरले गेले आहेत, चांगले चांगले चित्र काढले गेले आहेत, सोशल मेसेज, सोशल अवेअरनेस करता सामाजिक संदेश पण तिथे लिहिलेले गेले आहेत. तसंच आम्ही प्रवाशांना नेहमी विनंती करत असतो, आमचे ऍडव्हर्टिजमेंट पण छापत असतो आणि पब्लिक अनाउन्समेंट सिस्टमवरती पण आम्ही रेग्युलर अनाउन्स करत असतो की तुम्ही स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवण्यासारखी रेल्वे प्रशासनाला सहयोग द्या, अशी आम्ही नेहमीच विनंती प्रवाशांना करत असतो. आणि मुंबईचे प्रवासी तसे बरेच स्मार्ट आणि जागरूक आहे, ते स्वतःहून स्वच्छता इन्श्योर करण्यासाठी नेहमी पावले उचलत असतात. फक्त कधी कधी बाहेरून जे लोक येतात त्यांना मुंबईच्या कल्चरबद्दल, मुंबईची संस्कृतीबद्दल एवढी माहिती नसते, तर ते लोक थोडंसं म्हणजे स्वच्छता ठेवण्याबद्दल निष्काळजीपणा कधी कधी त्यांच्याकडून होतो. पण त्या लोकांना पण आमचे मुंबईचे प्रवासी लगेच एज्युकेट करतात आणि आम्हाला विश्वास आहे की पुढे सुद्धा स्वच्छता इन्श्योर करण्याकरता
प्रवाशांचा सहकार्य आम्हाला नेहमी लाभेल. नक्कीच, कारण सर स्वच्छता हा असा भाग आहे की तो प्रत्येकाने खरं तर करण्यासारखा आहे. फक्त प्रशासन किंवा फक्त रेल्वे हे करू शकत नाही. प्रशासन करून चालणार नाही, प्रत्येकांनी करण्यासारखी ही गोष्ट आहे. सहकार्य आवश्यक आहे. नक्की सर, आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार परवा मला एक न्यूज पेपरमध्ये वाचण्यात आला एक समाचार. एक स्त्री ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तिला लेबर पेन सुरू झालं आणि डिलिव्हरीची जवळ आलं. मग ती बिचारी काय करणार, ते सहप्रवासी बिचारी लेडीज तर ते अनक्षर, त्यांना काहीच माहित नव्हतं मेडिकलचं, त्यांच्या मदतीनं त्या ट्रेनमध्ये ती डिलिव्हरी केली गेली. आणि अशा प्रसंगी ट्रेनच्या ह्याच्यात कोणाला तरी मेडिकलचं काय मदत मिळायला पाहिजे का नको? इमर्जन्सीच्या वेळी कोणाला अटॅक येऊ शकतं, कोणाला मॅडम त्याची सोय सुद्धा केली गेली आहे. तुम्ही सांगा. नक्कीच उमाताई, तुमच्या प्रश्नाला डॉक्टर उत्तर देतील. काय सांगाल सर? त्या म्हणतात की मेडिकलची सोय किंवा इमर्जन्सीच्या वेळी खरं तर मेडिकलची सोय असणं खूप गरजेचं आहे. इमर्जन्सी मेडिकल रूम अशी स्थापना केली गेली आहे. पश्चिम रेल्वेच्या 10 महत्वाच्या उपनगरी स्थानकांवर इमर्जन्सी मेडिकल रूम यांची स्थापना केली गेली आहे. त्याशिवाय बऱ्याच स्थानकांच्या बाहेर अँब्युलन्स सेवा पण उपलब्ध केली गेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने ही 108 अँब्युलन्स सेवा 108 त्याचा नंबर आहे. आणि जेव्हा पण अशी इमर्जन्सी कधी असते किंवा जसं आता मॅडमनी सांगितलं की अचानक डिलिव्हरी झाली त्यांची लोकल ट्रेनमध्ये, असे बरेच प्रसंग उद्भवत असतात. पूर्वी सुद्धा बरेच म्हणजे असे प्रसंग आलेले आहेत जेव्हा महिला प्रवाशांनी सहकार्य करून त्या डिलिव्हरीला नीट पार पाडले आहेत. आणि गार्ड आणि मोटरमॅनचं पण त्यांना लगेच सहकार्य लाभतं. त्याशिवाय जे आरपीएफ असतात, रेल्वे सुरक्षा बलाचं पण सहकार्य असतं. आणि स्टेशन मास्टर पण लगेच त्या डब्यापर्यंत पोहोचून त्या लेडीजला लगेच अँब्युलन्सच्या माध्यमाने हॉस्पिटलपर्यंत पोहोचवतात. आणि जी बेस्ट सेवा देण्याचा नेहमी आमचा प्रयत्न असतो. नक्की सर. मगाशी नेहाताईंचा आपल्याला फोन आला होता आणि त्यातला एक मुद्दा राहिलाय. त्यांचा असा एक प्रश्न होता की महिलांच्या डब्यात अनेक लोक येतात, काही जेंट्स येतात, फेरीवाले येतात, विक्रेते येतात, तर ह्यांना आपण कशा पद्धतीने आळा घालू शकतो किंवा काय नियम आहेत त्यांच्या बाबतीत? त्याचा नियम आहे, रेल्वे सुरक्षा बल जे आहे त्याचं रेल्वे ऍक्ट म्हणून आमचं रेल्वे अधिनियम म्हणून एक बनवलेलं आहे आम्ही. आणि आरपीएफ वाल्यांची सतत रेड त्याची चालू असते की, आणि त्यांचा प्रयत्न हा असतो की महिलांच्या डब्यात पुरुष प्रवाशांनी किंवा हे फेरीवाल्यांनी तिथे म्हणजे स्वतः एंट्री करू नये. आणि त्याशिवाय काही प्रसंगी असं आढळलं आहे की महिला स्वतः म्हणजे होऊन त्यांना प्रोत्साहन देतात. तर असं करायला नको. माझी विनंती आहे सर्व महिला प्रवाशांना की असे जे फेरीवाले येतात किंवा ते एन्क्रोचमेंट करून जे विक्रेते येतात त्यांना हतोत्साहित करायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला नको. कारण रेल्वे प्रशासनाचा नेहमीच हा प्रयत्न असतो की अशा लोकांनी एंट्री डब्यात करायला नको. आणि रेल्वे पोलीस बल जे आपली आरपीएफ सुरक्षिणी स्क्वॅड वगैरे त्यांना नेहमी पकडत असतात. त्याशिवाय आमचे कमर्शियल डिपार्टमेंटचे जे तिकीट चेकर्स असतात, ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर्स असतात, ते सुद्धा लक्ष ठेवतात की असं अनधिकृत प्रवेश त्यांनी करायला नको. खरंय, बरोबर आहे सर. आपल्याला आणखी एक फोन येतोय वसईहून. कीर्ती कुमार वर्तक आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. अशी आहे की सिनियर सिटीजन आपले जे आहेत त्यांना बऱ्याचशा वेळेला गर्दीच्या वेळेला त्यांच्या राखीव असलेल्या जागेवर जर करायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा लोक कायदा हातामध्ये घेतात आणि त्यांना अरेडावाची भाषा वगैरे केली जाते. आम्हाला म्हणजे आम्ही प्रवासच करू नये का, असा हा प्रश्न मला विचारायचा. त्यासाठी नक्कीच सर. हां, बोला. तुम्ही काय करता? थँक्यू. बरोबर आहे सर. सिनियर सिटीजन्सचा देखील एक महत्वाचा प्रश्न असतो आणि त्यांनी आता अतिशय काकुळतीला येऊन असं विचारलं की आम्ही प्रवासच करू नये का, तर काय नियम आहेत सिनियर सिटीजन्ससाठी? कुमार साहेबांना मी सांगू इच्छितो की एवढं असं म्हणजे डिप्रेस व्हायची गरज नाहीये. कारण आम्ही ऑलरेडी प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये वरिष्ठ नागरिकांकरता राखीव जागा ठेवलेली आहे. आणि त्या राखीव जागेवर लोकांनी बसू नये याच्याकरता सोशल अवेअरनेस आम्ही नेहमी सतत करत असतो. आमच्या पब्लिक ॲड्रेस अनाउन्समेंट सिस्टम जे आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही नेहमी सांगत असतो की प्रवाशांनी सहकार्य करावे. आणि तुम्ही बघितलं असेल की जेव्हा पण लोकल ट्रेन ओरिजिनेटिंग स्टेशनवरून चालू होते तेव्हा लगेच अनाउन्समेंट होतं की वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या जागेवर बसू द्यावे आणि त्याच्यात तुम्ही एन्क्रोचमेंट करू नये. पण तरी सुद्धा आता पाची बोटं जसे आपल्या हाताचे एकसारखे नसतात तसे प्रवासी सुद्धा वेगळ्या वेगळ्या नेचरचे असतात. काही कॉपरेटिव्ह पण असतात, काही
वरिष्ठ नागरिकांचा सन्मान करणारे आणि आपल्या सिव्हिल नागरिकांप्रमाणे चांगल्या नागरिकांप्रमाणे आपले कर्तव्यांना समजणारे पण असतात. खरंय. पण काही लोक म्हणजे असे असतात, उपद्रवी असतात, ते कधी कधी अशा वरिष्ठ नागरिकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. पण आमचा प्रयत्न नेहमी हाच असतो की असं काही त्यांना व्हायला नको आणि सिनियर सिटीजन्स आर ऑलवेज रिस्पेक्टेबल फॉर अस. नक्कीच. म्हणजे वर्तक साहेब, रेल्वे प्रशासन जे आहे किंवा रेल्वेचे जे नियम आहेत ते नक्कीच सिनियर सिटीजन्सच्या बाजूने आहेत, तुमच्या बाजूने आहेत. रेल्वेबद्दल आणि पश्चिम रेल्वेबद्दल आणखी माहिती करून घेणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय वरळीहून. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार, स्वागत नमस्कार आणि साहेब. शुभेच्छा. नमस्कार साहेब, धन्यवाद, तुम्हाला पण. बोला. हे बोला. साहेब. आणि मी रेल्वेचं अभिनंदन करतो की लेडीज स्पेशल बद्दल धन्यवाद खास. साहेब. आणखीन आरो वॉटर काही स्टेशन्सवरती, बऱ्याच स्टेशन्सवरती दिलं जातं पॅसेंजर्सना, त्याची व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल सुद्धा मी अभिनंदन करतो. धन्यवाद माझी साहेब. एक विनंती अशी आहे बोला की साहेब. तुम्ही लेडीज कंपार्टमेंट म्हणा किंवा लेडीज स्पेशल ट्रेन्स म्हणा, या आणखीन वाढवा आणि ते पाणी सप्लाय जे तुम्ही करायचं चालू केल्यानंतर ते आणखीन जोरात चालू होऊन द्या. आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद सर. तुमच्या अभिनंदनाबद्दल हार्दिक आभारी आहोत. आणि जसं तुम्ही स्वतःच सांगितलं की आम्ही रेल्वेनी सोय ऑलरेडी सुरू केलेली आहेत, आरो वॉटर प्लांट्स पण आम्ही सुरू केलेले आहेत आणि त्याचा खूपच चांगला प्रतिसाद आम्हाला लाभत आहे. आणि आता तर समर सीझन आलाय तर पाण्याची जास्त गरज लागेल प्रवाशांना आणि आमचा असा प्रयत्न आहे की यांची संख्या निरंतर वाढवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्याशिवाय लेडीज स्पेशल ट्रेन वाढवण्याच्या संदर्भात तुम्ही जसं सांगितलं तर त्याच्यात पण आम्ही प्रयत्न करत आहोत की लेडीज स्पेशल ट्रेन अजून संख्या वाढवायला पाहिजे. तसं 1992 रोजी जसं मी पूर्वी पण सांगितलं की पहिली लेडीज स्पेशल सेवा सुरू झाली होती, ती विश्वाची पहिली लेडीज स्पेशल ट्रेन होती. त्यानंतर आजच्या तारखेत 8 लेडीज स्पेशल ट्रेन ऑलरेडी चालतात आहे पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागावर. पण आता जसं तुम्ही डिमांड केलेली आहे, काही महिला प्रवाशांच्या तर्फे पण डिमांड येत असते आणि आमचा प्रयत्न हाच असतो की मॅक्झिमम महिला प्रवाशांना जेवढ्या सोयी पुरवल्या जातील तेवढा प्रयत्न आहे. आणि तुमची जी डिमांड आहे मी आमच्या कन्सर्निंग ऑथॉरिटीजकडे जरूर फॉरवर्ड करीन आणि त्यांना रिक्वेस्ट करीन की साहेब अजून लेडीज स्पेशलची संख्या वाढवायला पाहिजे. जसं मी सिक्युरिटीच्या संदर्भात सांगितलं महिलांच्या, तर मगाशी मी बाकी डिटेल्स तुम्हाला दिले आहेत. पण एक रेल्वे हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे 182. हा नंबर फार कामाचा नंबर आहे, 182 नंबर. तर कधी पण काही इमर्जन्सी रेल्वे प्रवाशाच्या संदर्भात कधी पण आली तर 182 वर जर डायल केलं तर लगेच प्रतिसाद मिळतो. आणि हा आरपीएफचा नंबर आहे, रेल्वे सुरक्षा बलाचा ऑल इंडिया सिक्युरिटी नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे, त्याचे काही चार्जेस सुद्धा लागत नाही. त्याशिवाय जीआरपीचा पण एक हेल्पलाईन नंबर आहे 9833331111. या नंबरवर सुद्धा कोणी पण प्रवासी फोन करून इमर्जन्सीमध्ये काही त्यांना गरज असली तर ते रिक्वेस्ट करू शकतात. सर, परत एकदा नंबर सांगाल? हा जो हेल्पलाईन नंबर आहे तो परत एकदा आपण सांगूया दर्शकांसाठी. परत एकदा रिपीट करतो हेल्पलाईन नंबर. एकतर 182 मी फक्त 3 अंकी नंबर आहे 182 आणि त्याशिवाय जीआरपीचा जो हेल्पलाईन नंबर आहे 9833331111. हा एक नंबर आहे, तो गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस जीआरपी हेल्पलाईन नंबर आहे. तर या दोन्ही नंबरांपैकी तुम्ही कुठेही कंप्लेंट करू शकता. काही पण इमर्जन्सीमध्ये गरज लागली तर लगेच तुम्हाला प्रतिसाद भेटेल. नक्कीच. मला वाटतं की आमच्या सगळ्या दर्शकांनी हा जो नंबर आहे हा नक्की आपापल्या मोबाईलमध्ये लवकरात लवकर सेव्ह करून ठेवा, कारण कधीही काहीही आपल्याला गरज लागली तर ह्या हेल्पलाईनवर आपण कॉल करू शकता. आपल्याला आणखी एक फोन येतोय डहाणूहून. प्रवीण खरत आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हा सर, मला एक सरांना अभिनंदन करायचं आहे. नमस्कार साहेब. की डहाणूपर्यंत जे फास्ट ट्रॅकवर कामं चालली आहे त्यांची, त्याबद्दल रेल्वेचे अभिनंदन. धन्यवाद साहेब. तर डहाणूच्या थोड्या लोकल्स वगैरे आहेत तर फ्रिक्वेन्सी थोडी वाढवावी अशी माझी विनंती आहे. हॅलो. जरूर. हॅलो, आणखी काही आपल्याला विचारायचं आहे? आणि जी उद्घाटन आहे सर ते मराठीतून आणि स्पष्ट असावी, कारण महाराष्ट्रात मराठीतून गोष्ट फार कमी होते. खरी गोष्ट आहे. आणि नक्कीच. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं का? मला वाटतं सर फोन कट झालेला आहे. त्यांच्या 2 सूचना होत्या. एकतर डहाणू पर्यंत म्हणजे विरार पर्यंत जी लोकल होती ती ऑलरेडी मला वाटतं पश्चिम रेल्वेने आता डहाणू रोड पर्यंत केलेली आहे, त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी असं त्यांचं म्हणणं होतं. तर काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच तुमचं जे तुम्ही डिमांड ठेवलेली आहे मी आमच्या कन्सर्न हायर ऑथॉरिटीजकडे फॉरवर्ड करणार आणि त्यांना सांगणार की प्रवाशांची ही मागणी आहे म्हणून. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की डहाणू रोड पर्यंत जे लोकल्स ट्रेन्स आम्ही चालवतो
त्या 15 डब्याच्या चालवतो. कदाचित बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की चर्चगेट आणि डहाणू रोडच्या मध्ये जी लोकल ट्रेन चालती ती नेहमी 15 डब्याची असते. तर त्याच्यात ऑलरेडी 33% कॅपॅसिटी वाढलेली असते. नॉर्मली आमची लोकल ट्रेन पूर्वी 3 डब्यापासून सुरू होऊन 6 डबा 9 डबा, फार थोड्या काळापूर्वी 9 डबा ट्रेन पण चालत होती. आता ते 9 डबा ट्रेन बंद झाले आहे आणि मॅक्झिमम ट्रेन्स 12 डब्याच्या आहेत. तर 12 डबा ट्रेन जेव्हा 15 डब्यात कन्वर्ट केले जाते तर त्याच्यात ऑटोमॅटिकली 25% कॅपॅसिटी वाढते. बरोबर. तर ऑलरेडी डहाणू रोडला जी आम्ही लोकल ट्रेन चालवतो त्याच्यात कॅपॅसिटी वाढवलेलीच असते, कारण 15 डब्याची ट्रेन ती चालते. त्याच्यानंतर सुद्धा गरज आहे, आम्हाला त्याची जाणीव पण आहे आणि रेल्वे प्रशासन या संदर्भात चिंतन मनन पण करतो आहे की आणखीन जर सेवा वाढवण्यात आल्या तर आता ऑक्टोबर 2017 मध्ये आमचं नवीन टाइम टेबल येणार आहे. त्याच्यात कदाचित तुम्हाला संख्या वाढलेल्या भेटतील. नक्कीच सर, मला वाटतं की सगळ्यांनी ट्रेनची संख्या वाढावी अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. सर, त्यांचा आणखी एक प्रश्न होता, तो म्हणजे ज्या उद्घोषणा होतात रेल्वेमध्ये त्याविषयी, तर त्यांचं म्हणणं आहे की त्या अधिक स्पष्ट असाव्यात आणि मराठीत असाव्यात. तर काय म्हणाल तुम्ही? मराठीत तर त्रिभाषा फॉर्म्युला जो आहे त्याप्रमाणे आम्ही एन्श्योर करतोच की सर्वात पहिले मराठीतच उद्घोषणा केली जाते. त्याच्यानंतर हिंदीमध्ये राष्ट्रभाषा हिंदी जी म्हटली जाते त्याच्यात होते आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये. तर बाहेरून जे विदेशातून लोक येतात त्यांना मराठी आणि हिंदी समजत नसेल म्हणून त्यांच्याकरता इंग्रजीमध्ये पण आम्हाला करावी लागती. आणि हा म्हणजे ठराविक नियमच आहे. पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम वरती पण जे आमचे उद्घोषणा होत असतात त्या मराठीमध्ये आम्ही एन्श्योर करतोच की मराठीत व्हायलाच पाहिजे. कारण मुंबईची महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि त्यात काही वादच नाहीये की मराठीत उद्घोषणा नको व्हायला. खरंय सर. परवा मी पश्चिम रेल्वेने प्रवास करत होते आणि मला वाटतं अंधेरी स्टेशनवर माझ्या मोबाईलवर वायफाय असं एक नेटवर्क आलं. तर ते वायफाय नेटवर्क मला वाटतं आता तुम्ही मगाशी सांगितलं की काही स्टेशन्सवर सुरू केलेलं आहे. तर त्याबरोबर आणखी काय काय सुविधा आहेत? सुरुवातीला वायफाय नेटवर्क बद्दल सांगा की ते कसं सुरू करू शकतो आपण मोबाईलवर आपल्या. मी सांगू इच्छितो तुम्हाला की जसं मुंबई सेंट्रल स्टेशनवर सर्वात आधी सुरेश प्रभू साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. साधारण डिसेंबर 2015 मध्ये हे उद्घाटन झालं होतं. त्याच्यानंतर संपूर्ण देशात जवळपास 100 स्थानक असे आहे ज्याच्यावरती गुगलच्या सहकार्याने फ्री वायफाय सेवा दिलेली आहे. त्यातले पश्चिम रेल्वेचे 10 स्थानक असे आहे. अंधेरी पण आहे, बोरीवली पण आहे. तिथे पण वायफाय ही जी मोफत सेवा आहे ती प्रवाशांना उपलब्ध करून दिलेली आहे. पण ही फक्त स्टेशनवर असते, स्टेशन प्रिमाइसेस मध्ये. ओके. ट्रेनमध्ये किती वेळा लोक म्हणजे वाट बघतात ट्रेनची तर ते बसलेले असतात, तर त्यांना इंटरनेटचा उपयोग करता येतो. खरंय. सर, आणखी कोणत्या सेवा आहेत? कारण आपण बघतोय की तंत्रज्ञान रोजच्या रोज वाढत आहे, वेगवेगळं तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे. तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरून असं पश्चिम रेल्वेने काय काय पावलं उचललेली आहेत? नक्कीच मॅडम, मी सांगू इच्छितो तुम्हाला की जसं मगाशी एक स्वच्छतेचा प्रश्न आला होता, तर क्लीन माय कोच अशी एक प्रणाली सुरेश प्रभू साहेबांनी काही दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन केलं होतं. ती क्लीन माय कोच प्रणाली अशी आहे की त्याच्यामध्ये ऑनबोर्ड ही लांब पल्ल्याच्या जेवढ्या गाड्या असतात त्याच्यामध्ये क्लीन माय कोच म्हणून एक सिस्टम बऱ्याच गाड्यांमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. तर प्रवाशांना सपोज तिथे कोणत्याही कोचमध्ये अशी म्हणजे स्वच्छता आढळली नाही तर ते लगेच SMS एक पाठवतात आणि SMS पाठवल्याबरोबर तिथून ऑनबोर्ड जो स्वच्छता करणारा तिथला एजन्सीचा माणूस असतो तो लगेच तिथे येतो आणि स्वच्छता एन्श्योर करतो. अच्छा. पण मग हा नंबर कोणता आहे? SMS उपयोग करून ते सोय सुरू केलेली आहे. बरोबर. SMSचा नंबर, SMS करता तो नंबर कोच मध्ये बोर्डवरती लिहिलेला असतो आणि प्रत्येक ठिकाणी माहिती दिलेली असते की इथे तुम्ही इव्हन जे कोच अटेंडंट असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना पण प्रशिक्षित केलेलं आहे की प्रत्येक प्रवाशाला त्याची माहिती द्यावी तुम्ही. आणि सपोज कधी कधी लहान पोरं असतात, ते लहान पोरांचं जे प्रवासी असतात ज्यांच्याबरोबर तिथे जास्त घाण होत असते तर ते लहान पोरांनी पण कधी जास्त घाण केली आणि ते लगेच SMS केला तर लगेच तो माणूस येऊन स्वच्छता. नक्कीच मला वाटतं ही खूप छान सोय खरं तर रेल्वे प्रशासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली. आपल्याला आणखी एक फोन येतोय. लता वनारसे आपल्याशी बोलतायत अंधेरीहून. नमस्कार, बोला. बोला मॅडम. नमस्कार. आम्ही गेल्या महिन्यात तुमची वेस्टर्न एक्सप्रेस रेल्वे आहे मला माहिती आहे, पण आमचा कोणार्क एक्सप्रेसचा मी अनुभव सांगते. कोणार्क एक्सप्रेसने आम्ही रात्री प्रवास करत होतो. डब्यात अटेंडंट नाही. दुसरी गोष्ट अशी की रात्री बिचारा एक माणूस
3 महिन्याचा पगार घेऊन बायको मुलांसाठी जात होता, त्याचे 18,000 रुपये चोरीला गेले. दुसऱ्या एकाची शाल टोपी वगैरे असं सगळं, म्हणजे 2 बॅगातले पैसे वाया गेले, पैसे वस्तू वाया गेल्या, म्हणजे चोरी गेल्या. तर याला काय इलाज आहे किंवा काय आपण करू शकतो किंवा काय आहे असं मला माझी शंका आहे. लताताईंचा प्रश्न आहे की कधी कधी अशा गोष्टी घडतात खरं तर मग काय करू शकतं रेल्वे प्रशासन? मी मगाशी सांगितलं की अशी काही घटना झाली की एक 182 एक नंबर आहे, ऑल इंडिया सिक्युरिटी हेल्पलाईन नंबर. तो संपूर्ण देशाच्या म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यात कुठेहूनही तुम्ही त्या 182 नंबरला फोन केला तर लगेच तुम्हाला रेल्वे सुरक्षा बलाचे जवान येऊन तिथे नेसेसरी ऍक्शन घेतात. नक्कीच. मला वाटतं की लोकांना माहिती नसते तर त्यामुळे ते 182 वर फोन करत नाही. त्यांना वाटतं यार फोन करू तर आपण उचलणार की नाही कोणी, बरोबर पण एक विश्वास बसलेला नसतो. पण आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या बऱ्याच म्हणजे या नंबरच्या बऱ्याच लाईन्स ऍट ए टाइम चालू असतात. नक्कीच सर. सिक्युरिटी मगाशी जे सरांनी नंबर सांगितले ते नंबर जर अशा वेळी अशा इमर्जन्सीच्या वेळी जर डायल केले तर नक्कीच आपल्याला मदत मिळू शकते. कार्यक्रमात आणखीही प्रश्न तुमच्या मनात आहेत, माझ्याही मनात आहेत, त्या सगळ्यांचं निरसन करून घेणार आहोत. सर, मगाचा एक अनुभव जसा त्या मॅडमनी सांगितला तसाच एक अनुभव आणखी एक पेपरमध्ये वाचनात आला होता की एका मुलीला काहीतरी ट्रेनमधून ट्रॅव्हल करताना प्रॉब्लेम होता आणि तिने सोशल मीडियातर्फे संपर्क साधला आणि तिला लगेचच मदत मिळाली. तर सोशल मीडियाचं जे स्थान आहे रेल्वे प्रवाशांसाठी आणि सोशल मीडियाद्वारे प्रवासी जसे कनेक्ट होऊ शकतात तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना. सोशल मीडिया हा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फार महत्वाचा सब्जेक्ट ठरलेला आहे आणि प्रत्येक आम्ही बघतो युवा पिढीच नव्हे तर बच्चे मंडळी आणि जे प्रौढ लोक सुद्धा आहे ते सोशल मीडियाशी लगेच कनेक्ट करतात आजकाल. आणि याच गरजेला म्हणजे आम्ही जाणून रेल्वे संपूर्ण इंडियन रेल्वे त्यानंतर सर्व झोनल रेल्वेजनी आपले आपले ट्विटर हँडल सुरू केलेले आहेत. आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की स्वतः आमचे रेल्वे मंत्री मान्यवर रेल्वे मंत्री जे सुरेश प्रभू साहेब आहेत ते स्वतः ट्विटर हँडलवर लक्ष देतात आणि स्वतः जाणीवानी ते सतत 24 तास म्हणजे त्याच्यावरती त्यांचं कंट्रोल आणि नियंत्रण असतं. आणि त्यांना जर कोणी मागे पण रेणुका शहाणे मॅडम एक आपल्या ज्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यांना पण एक चालत्या प्रवाशामध्ये काही प्रॉब्लेम झाला होता, त्यांनी पण लगेच प्रभू साहेबांना SMS केला, ट्विटरवरती त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचा लगेच प्रतिसाद त्यांना भेटला. आणि असेच म्हणजे मी सांगू इच्छितो की काही ठिकाणी लोकांची तब्येत बिघडती प्रवाशांची आणि त्यांनी जर ट्विटरवरती मेसेज टाकला प्रभू साहेबांना तर ते लगेच त्याचा प्रतिसाद त्यांना भेटतो आणि म्हणजे ऍक्शन घेतले जाते आणि तुरंत त्यांना म्हणजे ते उपचार उपलब्ध केला जातो. तर ट्विटर आणि फेसबुक त्याचप्रमाणे जे आमचे वेस्टर्न रेल्वे किंवा दुसऱ्या रेल्वेच्या वेबसाईट्स आहेत त्या आपण सोशल मीडियाला आम्ही म्हणजे भरपूर उपयोग करून सोशल अवेअरनेसमध्ये मोलाचा वाटा आम्ही करून राहिलोय. नक्कीच सर. खरं तर आणखी बोलण्यासारखे बरेच विषय आहेत पण वेळ आपल्याकडे कमी आहे. मगाशी आपलं बोलणं झालं तेव्हा मला कळलं की तुम्ही खूप चांगले कवी देखील आहात आणि पश्चिम रेल्वे किंवा एकूणच भारतीय रेल्वे चं जे एक कुटुंब आहे तर त्याबद्दल तुम्ही काही ओळी लिहिलेल्या आहेत तर त्या अगदी थोडक्यात सांगाल. नक्कीच. मी सांगू इच्छितो की आज रेल्वे सप्ताह साजरा करायचा पहिला दिवस आहे आणि आज दूरदर्शनला DD सह्याद्रीला या अनुषंगाने हा खास कार्यक्रम होत आहे. तर मी कविता लिहित असतो तर एक खास कविता मी या प्रसंगाने लिहिलेली आहे, त्याच्या काही ओळी मी प्रेक्षकांशी शेअर करायला माझी इच्छा आहे. जसं मॅडमनी सांगितलं, भारतीय रेल्वेचा दृढ आहे निर्धार, भारतीय रेल्वेचा दृढ आहे निर्धार, आपसातले अंतर मिटवायला तयार, देशाच्या भावना खूप जाणतो आम्ही, स्थळे आणि हृदये जवळ आणतो आम्ही, हिंदू शीख ख्रिस्ती किंवा असो मुसलमान, रेल्वेकरिता सर्व प्रवासी एक समान, रेल्वेच्या शिटीत आहे गीता बायबल कुराण, रेल्वेच्या काळजात राहते पूर्ण हिंदुस्तान, गाणे सुरेल माणुसकीचे गातो आम्ही, स्थळे आणि हृदये जवळ आणतो आम्ही. नक्कीच सर. खरं तर खूप छान सरांच्या ओळी आहेत आणि जसं सरांनी सांगितलं की स्थळे आणि हृदये जवळ आणतो आम्ही. खूप छान सर तुम्ही कार्यक्रमातून माहिती दिलीत. सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम हे जाणून घेण्यास आम्ही नक्कीच उत्सुक आहोत. आणि आता सोशल मीडियाचा प्रश्न निघाला होता तर सोशल मीडियावरून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी आमचा जो फेसबुक आणि
ईमेल आयडी आहे तो टिपून घ्या www.facebook.com/sakhisayhadri.dd आणि मेल आहे sakhisayhadri@gmail.com. 1604 मध्ये पहिली ट्रेन ही लंडनमध्ये सुरू झाली आणि तिथपासूनचा आजचा प्रवास आहे. आज इथेच थांबतोय आपण. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन भागात. नमस्कार. नमस्कार.